लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण असावं या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी मंगळवारी नागपुरात आंदोलन केलं। तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। हे भीक दो आंदोलनाच्या माध्यमातून जी जमा झालेली राशी आहे ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत, ओबीसी मंत्र्यांना पाठवणार आहोत। हा 1 जुलैचा GR आहे। आता तुम्ही बघू शकता 1 जुलैचा GR, या GRमध्ये असं म्हटलं आहे की समानता आणण्यासाठी SC ST OBC आणि इतर जो वर्ग अमृत वगैरे आहेत, ह्या संस्था आहेत बार्टी, महाज्योती, सारथी, अमृत आणि TRT या संस्थांमध्ये समानता आणण्यासाठी एक धोरण आखलेलं आहे। त्या धोरणात असं म्हटलेलं आहे की सर्वांना समान निधी आणि समान संख्या। ते कसं पॉसिबल आहे, कोणत्या आधारावर ही समान संधी आहे? कारण ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये 52% वर आहे। शेड्यूल ट्राईबचा जर विचार केला आपण तर 7% आहे। 60% समाजाला तितकाच पैसा, SCसाठी 13% लोकांना तितकाच पैसा, अमृतमध्ये तर EWSचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा तितकाच पैसा आणि ओबीसीचा सुद्धा तितकाच निधी किंवा तितकी संख्या कशी, हा मोठा मुद्दा आहे। संख्या कपात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की 1300 वरून सरळ 100 संख्या केलेली आहे। लाजिरवाणी गोष्ट आहे शासनासाठी आणि आम्हाला सुद्धा मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे। PhDची संख्या 1300 वरून 100 केलेली आहे। UPSCची संख्या 2000 वरून फक्त 400 केलेली आहे आणि MPSCची संख्या 4000 वरून 1000 केलेली आहे। तुम्ही समजू शकता जवळपास 75% ते 92% विद्यार्थी कपात केलेली आहे आणि विद्यार्थी संख्या कपात केलेली आहे आणि निधीसुद्धा कमी केलेला आहे। निधीसुद्धा समानतेच्या माध्यमातून सगळ्यांना सारखा निधी देण्याचा प्रयत्न आहे, हा मूर्खात काढण्याचा प्रयत्न आहे। यामध्ये जे असलेले सचिव आहेत त्यांनासुद्धा सुदबुद्धी येवो, त्यांनासुद्धा कळावं की ओबीसी समाज किती मोठा आहे